नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, ज्योतीची पूजा, नृसिंह पूजन या व्रताप्रमाणे श्रावणात सण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले. तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमी दिनी अनंत, वासुकी, पद्मनाभा, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागाची पूजा केली जाते. महादेवाच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्री विष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानल्या गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार एक आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस आला. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं तर वारुळात जी नागाची नागकुळं होती, नागाची पिल्ले होती, त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मरून गेली. काही वेळाने नागिन तिथे आली. आपलं वारूळ पाहू लागली तर काय तिथे वारूळ नाही आणि पिल्लेही नाही. ती इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेल्या नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ले मेली. ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनात आले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला तिने दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे जाऊन नागिनीला समजलं की शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती तिथून निघाली व ज्या गावी शेतकऱ्याची मुलगी दिली आहे तिथे जाऊन ती नागिन पोहोचली. तिच्या घरी येऊन पाहिले तर काय, त्या बाईने पाटावर नागिन व त्याची 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. त्या मुलीला म्हणाली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहे? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई, भिवू नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं. हे काही चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी हा सण पाळू लागले. तर मंडळी, जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. हीच साठा उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.